ओझोनिया पडते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु देवादिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताची हृदयी रसिकतो कळले लसत भक्ज्ञान तरतर विला धार्मिक तरो तया ज्ञानेशाते विमलवतीने वंदन कर ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावण झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी चिंतन करता घेतलेला भंग विश्वसंत सम्राट महावैष्णवीर वैराग्य शिरोमणी देहुनिवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा गात्यामध्ये अनेक प्रकरण आहेत त्यातील काल्या नावाचं प्रकरण आहे त्यातील असणारा ज्ञानयज्ञाची सांगतावा किंवा ज्ञानयज्ञाची समाप्ती जर कशाच्या कीर्तनानं होती तर काल्याच्या जर सप्ताहाला काला नसेल तर तो सप्ताह होऊ शकत नाही ते कथा होऊ शकते याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे गोड असणारं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 ज्ञानाचे बिंब सुखाचे कोंब आनंदाचे अंकुर तत्व ज्ञानाचे क्रीडांगण विवेकाचे वस्तीस्थान खळखळून वाहणारे रात्रीवर असणारी ज्ञानराज यांची माऊली साधकांचा मायबाप तुम्हा जीवनची असणारी साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानाई यांच्या ग्रंथराज पारायणाचा 16 या सर्व हिंदू धर्माचं प्रतीक असणारे हे पवित्र असणारे तपोभूमी या गावात आल्यानंतर आनंद वाटला एका गावात एक साधू असेल किंवा एखादा थोर पुरुष असेल पण या गावात समतेचा थोर पुरुष आहे आणि अध्यात्माचे आचार्य आहेत असं दुई बाजूनं लाभलेलं गोड हे संस्कृत गाव आणि महाराजांच्या योगामुळं आपणा सर्वांचं दर्शन गोड असणारे सुंदर गायक मंडळी आहेत सुंदर मृदंग मुकले करोत पिन चातकासारखे मृदंगाचार्य आहेत सर्व आदरणीय श्रोते मंडळी गोड असणारी महाराजांची संस्था एक नाही किती संस्था आहेत आज दोन आमचा तालुका आणि तुमचा तालुका एक झालाय बरं का तुम्हाला खटावच तालुका ना आणि आमचा अकलूज माळशिरस तालुका आनंदाची बातमी
म्हणले दोन्ही तिकडल्या संस्थेची नाही, एका संस्थेची मिळायची पंचायत असती आणि हा प्रेड आहे रामनवमीचा. परंतु दोन्ही महाराजांचा योग आहे आणि एवढी संस्था गोड असणारी, इमारत सुंदर पटांगणात आहे, कुठलाही विक्षेप नसणारी अशा ग्रामस्थांच्या सहकार्यातून, पंचक्रोशीच्या सहकार्यातून संपन्न होणारा हा ज्ञानयज्ञ, त्यातील असणारी कालेची सेवा माझ्याकडं महाराजांनी दिलेली आहे. काला करीत असताना, काला म्हणजे नेमकं काय, तर काला म्हणजे 3 प्रकारचा काला. पहिल्या समोर सर्व ग्रामस्थांनी एकत्र करून बांधलेला आहे तो काला प्रतीक काला आहे. आणि प्रत्येक काल्यामध्ये 2 वस्तू आहेत, एक लाही आहे आणि दुसरी दही आहे. मला सांगा, दही मऊ आहे का लही मऊ आहे? दही मऊ आहे. वा, काय हुशार आहे हो तुम्ही. लोणी नावाचा पदार्थ कोणत्या आमटीपासून तयार होतो? बटाट्याच्या का घेवड्याच्या? लोणी दह्यापासून होतो. म्हणजे तुम्ही कालेच्या कीर्तनला ऐकायला हे खात्री झाली मला. विठाला दही मऊ आहे, मृदू सभाह्य नवनीत, सगळ्यात मऊ असणारा पदार्थ नवनीत आहे. आणि लाही म्हणजे काय आहे? लाही ही साळ आहे. साळीची लाही करण्याकरता काय करावी लागते? भिजवावी लागते. आणि विस्तवाचा स्पर्श झाल्यावर तशी जीव नावाची साळी ईश्वर नामरूपी चिंतनात निश्चित जीवाचा देव झाल्याशिवाय देव पाहावयाशी गेलो देवची हो, आणि मग सांगतो देवची बरे, देवची बरे. म्हणजे पहिला काला हे प्रतीक आहे. लाही जरी कठीण असली पण दह्याचा परिचय झाल्यावर लाही कठीण न राहता काय होतो? मऊ होतो. तसं जीव, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ हे 6 विकाराच्या ह्यानं जीव जरी कठीण झाला पण नामरूपी दह्याचा स्पर्श झाल्यावर विकाररूपी जी जीव लाही आहे ती निश्चित मऊ झाल्याशिवाय, म्हणून पहिला काला हा प्रसाद होतो. पण प्रसाद होण्याकरता दुसरा काला खाल्ल्याशिवाय प्रसाद होत नाही. दुसरा काला कोणचा आहे? गेली 7 दिवस तनाने, मनाने, धनाने, सकाळी काकड्यापासून ते संध्याकाळी जागरापर्यंत 24 तास अहोरात्र चिंतन. याचं नाव दुसरा हरनामाचा खिचडी. लय म्हणायचं नाही, कारण गंमत अशी आहे, महाराज आले, शंकराचार्य आलेले आहेत आणि त्यांना 11:15 11:30ला बोलवले. आणि ज्याच्याकरता हा कार्यक्रम आहे ते महाराजांच्या आणि शंकराचार्याच्या. माझं कीर्तन सगळंच व्हावं असं काही नाही, जिथपर्यंत होईल तुमचा वेळेचा कार्यक्रम म्हणजे फुलाचा आहे. 7 दिवस कार्यक्रम झालेला आहे. आज ज्याच्या निमित्त करतोय ते बेळगाववरून आले, तिकडून चंकेश्वरवरून आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आणि हा कार्यक्रम होणं संपूर्ण आहे. म्हणून दुसरा काला आहे तो हरिनामाचा खिचडी काला. आणि या 2 काल्यामुळे तिसरा काला प्राप्त होतो, त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणतात. हा काला पहिल्यांदा कोणी केला आणि कुणासाठी केला आणि कुठं केला? हा पहिला काला भगवान यत्र योगेश्वर कृष्ण परमात्म्याने केला. कुठं केला? गोकुळात केला, यमुनेच्या तीरावर केला. कुणाकरता केला? गोपाळा करता केला. मग म्हणले त्यावेळेस द्वापार युग होतं, आज कलियुग आहे. हा काला कसा काय? तोच काला पुन्हा
माझ्या वारकरी मंडळींनी, विश्व संत मानदयाळी ज्ञानोबराय आणि तुकोबराय. आषाढीला काला कधी असतो? द्वादशीला का त्रयोदशीला? काला काला आता खूप दिंडे झालेत नवीन, पण द्वादश सोडली की घराकडे पळतात. ह्यांचा आणि काल्याचा काही संबंध? बाजारीकरण झालेलं आहे. खरं सांगा, काला कधी असतो? द्वादशीला का त्रयोदशीला? आ त्रयोदशीला. अजून बी चुकीचं आहे तुमचं. हां, म्हणून मला वारकरी तपसायची सवय. पियनरला तपसून काय उपयोग आहे? काला म्हटलं तर आषाढीला पौर्णिमेला आणि कार्तिकीला आमुषेला. आणि खरा वैष्णवाचा बाजार जर कुठं असेल, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा सांगताचे पांडुरंग सांगतसे गुज पांडुरंग सांगतसे गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका माझा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आषाढीला पौर्णिमेला काला असतो आणि कार्तिकीला आळंदीला आमुष्याला असतो. ज्ञानोबराय तुकोबराय तो काला वृंदावनामधला गोकुळामधला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा केलेला काला निश्चित केलेला आहे. लोक म्हणले, महाराज आषाढीला काय असते? आमची पेरणी. आणि कार्तिकीला सरळच कापणी म्हणा की काय? आम्हाला कसं काय काला? म्हणून पुन्हा महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानोबराय तुकोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या सोहळ्यामुळं हा काला सहजासहजी कुठेही न मिळणारा तो कामन काला वैकुंठी जुळला. विशेष आला संत. तुम्हाला वाटतंय बरं आहे, पण खालनं घाम पक्का उपाळते ना. काल्याचं कीर्तन म्हणजे काय असतं माहिती आहे का? प्रसाद असतो, नाश्ता. मला सांगा, नाश्ता किती असतो? लोणचं किती असतं जेवताना? डिश भरून नाही, मग वाटी भरून 1 फोड किंवा 2 फोड. मग काल्याचं कीर्तन किती असतं? 1 तासभर. तसं एवढं टेम्परेचर आहे, प्रत्येकाच्या लवणीत पाणी सुटलेलं, काकत पाणी सुटलेलं. हा काला हिवाळ्यात 5 तास कीर्तन काल्याचं करायला काय वाटत नाही. लहान लहान मुलं ह्या उन्हाळ्यात काय अवस्था असते, इतकी कठीण अवस्था आहे म्हणून करता. पण ग्रामस्थांनी एवढी व्यवस्थित सोय केली असून सुद्धा निसर्गाच्या पुढं काही करू शकत नाही म्हणून करता. अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हा काला निश्चित वैकुंठी तो ऐशे म्हणजे कैसे? वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही. वैकुंठात सगळे ऐश्वर्य आहे, सगळं भोग आहे, पण काला. कारण वैकुंठात वैष्णव नाहीत, वैकुंठात संत नाहीत. आणि वैकुंठात तुम्ही बसले सगळे वारकरी वैकुंठात. वैकुंठात प्यायचं म्हटलं की अमृताची कोठार आहेत. कर्मणा झालं की गार्डन आहे. कोणचं? कल्पतरूची उद्यान आहेत. सगळं ऐश्वर. बघायचं म्हटलं की मेनका, तिलोत्तमा, रंभा यांचं नाच गाणं आहे. पण तिथं 8 एक आहे, कोणी कोणाशी न फक्त तिथं एकामेकाच्या तोंडाकडं बघायचं.
कसं? हे बघा असं. कसं? हालू नये. मग तिथं काला केला जात. म्हणून तुका म्हणे काला कुठं दुर्लभ आहे? वैकुंठी दुर्लभ. आणि काल्याला संत असल्याशिवाय, म्हणून हा काला या कलियुगामध्ये वैष्णव करतात. आणि या वैष्णवानं केलेल्या काल्याचा प्रसाद कोण वाटतो? काल्याचा प्रसाद कोण वाटतो? भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास. आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. कुठला महाराज नाही, कुठला बुवा नाही, कुठला कोणी नाही. प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः पंढरी आहे भगवान परमात्मा. पण काला कुणालाही दिला जात नाही बरं का. 7 दिवस मंडपात सेवेला आला असला तर. नाहीतर काही लोक सांगतात, महाराज मंडळीच सांगतात 6 दिवस नाही जमलं तरी चालेल, पण काल्या दिवशी आला म्हणजे पगाराचा दिवस आला. तुझ्या बाण ठेवलाय होईल. काल्याचा प्रसाद खाल्ला की जुलाब होती आलं. काहीच मंडपात सेवा केली नाही. मी पट सांगणारा बुवा आहे. 7 दिवस ताडपत्रीला हात लावला, ज्ञानेश्वरीची ओवी वाचली, आणि काल्या दिवशी आलं. मग म्हणतो हिकुंड वाडा, हिकुंड तुझ्या अंगठ्या दाखवायला जुलाब लागते प्रसाद खाल्ला. एक वांग्याची फोड खाल्ली तरी 3 दिवस जुलाब जायची. म्हणून हा नव्हे एकट्याचा खेळ, म्हणून मेळ. आणि हा मेळ काला देणारा कोण आहे? भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरनाथ. असा हा काला पुन्हा कलियुगामध्ये आणि निश्चित साधू संतांनी दिला. आणि तोच काला पारायणाच्या स्वरूपानं आपल्यापर्यंत आला. आणि असा काला खाण्याकरता तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात? उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती सांगतात उपजून या पुढती पुढती येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पण काय खाऊ? काला. आता जन्माला येणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? एक एक गर्भवासाच्या आणि मृत्यूच्या भयानं पळालं. सुखाचार्याच्या बाबतीत आपण थोडक्यामध्ये विचार करा. ब्राह्मणाचं पोर एक 12 वर्ष आईच्या उदरामध्ये नको जन्माला यायचं म्हणून गर्भवासाचं दुःख जर एवढं असेल अघोरी, तर मृत्यूचं दुःख किती आहे याच्याकरता शास्त्रानं सांगितलं, वेदानं सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, पुराणानं सांगितलं. अगदी कठीण सगळ्यात असेल कोणचं तर जन्म आणि मरण. या जन्म मरणाच्या अघोरी परंपरातून सुटण्याकरता तुकोबाराय सांगतात काला.
तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा जन्मना हिरे अनेक तुका म्हणे माझी सुंदर असणारा पंढरपुरातला काला खाल्ला आणि संपलं जीवन. पण महाराज सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला ये उपजोनी या. जन्माला येताना एवढं दुःख आहे, मरताना एवढं दुःख आहे. पण तुकोबाराय सांगतात एवढं जरी दुःख असलं जन्म घेहीन जन्म घेहीन नाना भोगीन दुःख यातना. कशासाठी? काला खाऊ. माऊलीने तरी गोड ववीत सांगितलं देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया परी किती वेळा जन्मा यावे नित्य. हो म्हणायचं नाही म्हणजे कवा तरी एक बार. मला दुईकडून कात्रीत आहे. महाराज आले की फुलं वेळेत पडली पाहिजे आणि अतिशय महत्वाचं आहे. मी कालाला काय 5 तास आणतो कारण पंढरपुरात काला माहीत आहे तुम्हाला आणि म्हणून करता. पण ती काला करत असताना समाजाला त्रास नाही झाला पाहिजे, नाहीतर कवा बुवा सोडतो या. पुण्यतिथीचं कीर्तन असतं 12:30ला फुलं पडायची असतील पण 1:30 वाजली तरी बुवा माणसं बघून भांबावलेला असतो. तसं नाही झालं पाहिजे. साच आणि मिथुले आणि कीर्तनामध्ये किती जरी परमार्थ गोड असलं तर त्याचा वगुळ नाही आला पाहिजे. भलं माझं पडलं म्हणलं तरी चालेल. संप्रदायाचा दंड अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराय सांगतात जन्माला येऊ तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे. कशासाठी? काला खाऊ दैवात. पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. मग कोणत्याही जन्मात कुळात घाल. भलते कुळी भलते ठाई ते मी तुझं साकडे घालीत. भला तू वैष्णवाच्या नाणीतला किडा कर किंवा त्याच्या दारातलं कुत्र कर, पण कशासाठी? काला खाऊ. महत्वाचा मुद्दा आहे. तुकोबाराय सांगतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. ऋषी मुनी जपी तपी मोठमोठी मंडळी गर्भवासाच्या दुःखाला भिली. आणि काय चांगलं आहे मला सांगा ना, तुमच्या आमच्या जीवनात तरी काय गर्भवासाचं सुख आहे हो? इकडल्या माझ्या माता बहिणीला विचार ना. 2.5-3 किलोचा पांढरा शिपत गोळा ती नर्स आणतीन दाईच्या हातात दिल्याबरोबर 2-4 दिवस झालं की म्हातारी आंघोळ घालती. कोण आंघोळ घालती? हा BSMD फिजन सर्जन म्हातारी. साधी नाही, BS फिजन सर्जन मेडिकल. असली आजी तिचा हात जर बघितलं तर दाबनावाने चिरा असते. त्या नडगीला बघितलं तर कातड शिल्लक असतं. आणि मग ती सुनबाई सांगते पार्वती माझ्या बाळाला आंघोळ घालती का? आता ती म्हातारी बघती अशी तिरपी घालती ना म्हणली. आणि मग ती हात इतकं मऊ असते तर नडगीव लिकरू पांढरं शिपत व 3 किलोचं जसं पालतं टाकलं दोन्ही अंगठ्यानं म्हणते कबड्डी कबड्डी. त्या बघा त्या बघ असलं लिकरू चुळून 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 पांढरा शिपत कापसाचा गोळा बन लाल भडक करते. आणि ती मनानंच असं करत आणि मग म्हणते गुंडळ बाळू त्यात. मला सांगा ती मग हाताच्या चोळण्यानं झोप आली म्हणून झोपलेलं असतं. बरं कोणचं लिकरू ह्यातनं चोळलेलं नाही तेवढं सांगा. काय फिकरवाले चोळलंय ना तुम्हाला? नीट दुमता करून चोळलाय तुला तर. खरं कोणचं लिकरू चोळायचं राहिलंय तेवढं सांगा. आता जरी ही उभा राहिलेलं लिकरू असलं त्यावेळेस मनान असं करतं गुंडळ पाळते तर टाक बाळते तर टाक पाळण्यात. मला सांगा असं आंघोळ घालून टाकलेलं असतं. एवढं जरी जन्माला येताना दुःख आहे, बरं मरताना तरी सुख आहे का हो? मरणाचे वेळी करी तळमाळा आठवी गोपाळ वैकुंठीचा. सगळी म्हणतात महिना झालं म्हातारं नुसतं कशाच्या पाण्यावर आहे? नारळाच्या पाण्यात. किती बर्फ येतंय? शिप बर्फ येतंय. किती लय हाल झालं. अरे हाल होणार त्यानं लय जणांचं बाण टोकारलं.
चालू सप्त्यातल्या थोड्या वर्गणीत डाव हाणला कसं गुन्ह्यानं मरल सांगा की. काही काय भजन सुरू झालं की म्हणणार गावाचं वाटोळं केलं. या महाराज लोकांना धंदा नाहीत पोट भरायला म्हणजे आम्ही जगाय आलोय वर धर्माचं पुतळ. मी बोलतोय कळतंय तुम्हाला. वा चांगलं आहे धन्य माता पिता ताईची. आणि मग मला सांगा पारायणाला वर्गणी म्हणली की 151 आणि मंगलाबाईची वर्गणी म्हणली की आपण म्हणतो आपलं पॅनेला यंदा 10,000 इन याची वेरे दातीच की हो तुमची लाज वाटते जत्रत. पारायणाला म्हणलं की असं करते ती कोण म्हणजे हे टाळ करीत तुम्ही नाही त्यातली इकडे लावातली जाऊ दे मरते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मला सांगा मरताना एवढा हाल अपेष्ट असतात. शेवटी मुलगी तर वैतागती मुंबईवरनं रजा काढून येऊन शेवटी भावाला सांगते दादा दादा आता म्हातार गेल्याशिवाय वडोजोर न पळ नेत मालकाची रजा शाळेची बुडणूक येणं जाणं आता म्हातार गेल्याशिवाय कळवू नको. आणि बरं कळवलं शेवट गेल्यावर आल्यावर काय म्हण रडती मी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसेन माळ घालून आळंदी पंढरीची वारी करेन अशीच म्हणते ना म्हातार गेल्यावर. आणि मग म्हणते दादा डोळं उघडून बघा की मी आली आहे काय ज्ञानेश्वरीच्या पारणाला आली काय गुणाची सगुणा. तवा तुला रजान पोराची शाळा ना आता म्हणते माझ्याकडं बघा कशाला तुझ्याकडं डोळं फोडून बघायचे ते त्यानं. मला सांगा काय व्यवहारातली माणसं गंमत आहे मोठी. कधी कधी चिंतन करताना आनंद वाटतो. आणि मग हे मरताना दुःख आहे मरणाच्या वेळी एवढं जरी दुःख असलं तरी महाराजांनी जीवनामध्ये सांगितलं तो काय म्हणे महाराज सांगतात उपजून या पुढती येऊन काला खाऊ दैवात. कारण काला हा फक्त एकाच वैकुंठात करता येतो कुठं अधिकाक्षराने एका अधिकाक्षराने अधिकाक्षराने एका अधिकाक्षराने एका अधिकाक्षराने अधिकाक्षराने एका अधिकाक्षराने एका अधिकाक्षराने मेजर पुढे घेऊन या इकडे येऊ द्या ठिकाणी समोर म्हणून अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे. तुका बरं सांगतात अधिक अक्षराने एकाने भूवैकुंठ म्हणे तुका. वैकुंठ दोन प्रकारचे आहेत. एक स्वर्गातलं देव लोक राहतात ते वैकुंठ दुसरं वैष्णवांचं वैकुंठ आहे. स्वर्गातल्या वैकुंठात कधीतरी वितुष्टपणा आल्याशिवाय राहत नाही. आणि स्वर्गामध्ये हित पुण्य कमवायचं आणि उपभोगण्याकरता कुठं जायचं पण कुठपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत. पुण्याची पावटी सवे चिंद्रपणाची उठी उतर येऊ लागती माघारे. आणि म्हणून तिथं काला करता येत नाही का तर तिथं वैष्णव नाहीत वारकरी नाहीत आणि समस्त ग्रामस्थ नाहीत. म्हणून करता काला करीत असताना या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे माझा ज्ञानराज. म्हणून हा काला खाण्याकरता तुकोबाराय सांगतात काला खाऊ वैकुंठी तो ऐशे नाही. ऐशे म्हणजे कैशे ऐशे संत जन ऐशे हरिदासा ऐसा नाम घोष सांगा कोटे ऐसा नाम घोष सांगा कोटे ऐसा नाम घोष सांगा कोटे. ऐशे संत जन हे उभा राहिलेले टाळकरी आहेत ना ऐशे संत जन आहेत. आणि तुम्ही बसलेले आहात ना ऐशे संत जन आणि हे सगळे हरिदास आहेत. आणि मग काला करायचं काही अवघड आहे का फक्त सगळ्यांना काला करता येतो एकाच माणसाला काला करता येत नाही. ज्याची हाताची बोट चांगली नाही ती आणि पाप असेल त्याचं आ तोंड होत राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. मग काला करायचं काय अवघड आहे. तुम्ही सगळे काल्याचे कीर्तनकार आहात. बघा बर पुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही सगळे कोण झाला आता काल्याचे अधिकारी झाला. वैकुंठी तो
ऐसे संतजन, ऐसे हरिदास आणि ऐसा नामघोष सांगा कोठे. सांगा कोठे नव्हे, आपल्या आज गावामध्ये आहे. आणि म्हणून तर सांगितलं, स्वर्गातले देव सुद्धा असा उत्सव बघितल्यावर, असा सोहळा बघितल्यावर ते काय म्हणतात, मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा. कशासाठी? काला खाओ. खळ्यामध्ये मध्ये काय असतं? मळायचं म्हणलं की खळ्यात मध्ये काय लावलेलं असतं? तेवढा. तसा अभंगातला तेवढा कोण आहे? काला खाऊ दही भात. कुठं जरी 4 चरणाभोवती गेला तर हिथं आलाच. आणि बुवा फापाला की समजायचं काल्याचं कीर्तन आणलंय यानं बाजूला. नाही तर उगाच सांगायची, हे कुंड आली मामी, ती कुंड आलं जावाय मामी, घोडं कुठं बांधू, बुवाच्या काष्ट्याला अभंग सोडून कशाला पाहिजे. म्हणून महत्वाची गंमत आहे. काही काही महाराज 11:15 वाजता सांगतात, मी आत्ताशी अभंगावर आलोय. मग कुणाच्या दाडला साबण चोळतो? 9:45ला तुला विना दिला आणि 11:15 वाजता म्हणतो मी अभंगावर आलोय. आता खूप मला चिंतन, सकाळ झाडाखालचीच जमांड, आता नको इथं मांडू, समाजाचं वाटोळं करू नको. म्हणून अतिशय महत्वाचा आहे हा काला. निश्चित आपल्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात, वैष्णवाच्या संगतीत सगळ्याला करण्यास यारे यारे याती भलती सकाळाशी येते. कशासाठी? काला खाऊ. म्हणून एवढे आभार वृद्ध जमले ना, हा काला सगळ्याला अधिकार आहे. नाहीतर पूर्वी काला होता पण तोंड बघून. आता तसं नाही. माझे गडी कोण कोण निवडक लोकाला काला होता. आता तसं नाही, सकाळाशी येते खटनट यावे निश्चित. म्हणून काला खाऊ दो भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही. बर काला मिळाला, बरं काला मिळाल्याबरोबर लगेच गबागबा खायचं नाही. काला खाण्याकरता काही शास्त्र आहेत. आणि तो काला कसा खायचा? काला हे पहिलं प्रतीक आहे आनंदाचं. काला हे दुसरं प्रतीक आहे आपलं असणारं सर्व दोष निवारणाचं. 12 महिने आपल्या मनामध्ये एकामेकाविषयी काही दोष असतील तर काला हातात मिळल्याबरोबर एकामेकाला चारायचा आणि एकामेकाचं दर्शन. याचा अर्थ आपल्याकडले विकार हे काल्याचं खरं कारण आहे. एकमेका देऊ एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. हुंबरी या शब्दाचा अर्थ आहे खेळ. काला खाता असताना भूक लागल्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चव नसते. बिना भुकेचा कुठलाही घरात पदार्थ दिला तर त्याला चव लागत नाही. पहिलं तुम्हाला सांगू का, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणी आपल्या इकडं चिक कशाचा काढतात कुरवड्या करायला? बाजरीचे. हा, मला सर्दीमुळे ऐकाय कमी येते. हा, मला वाटलं बाजरीचा, म्हणजे तुम्हाला कळतंय कुरवड्या म्हणजे गावाचा. मला सांगा, इमानदारीने एखाद्या लेकरानं जर कुरवड्या घालत असताना वाटीवर जर चिक मागेल तर देत होता का? आता होय म्हणणार कालीच्या कीर्तनात, कारण बौद्धिकत लबड कशाला बोलायचं. माझ्या एका फाटक्यात लावायची होती, खरडून खरडून खालचं काय निघायचं. हां, तेवढं वाटणीला द्यायचं. पण आम्ही बी लई हुशार, सांडगं घालून बाजूला झाले की मग ती तिकडे गेली की मागणं हिकुंडा डाव आणायचा. आता मार खायचा तो भाग वेगळा पाहिला. आता काय कुठे बी कुरवड्या मिळायला लागलेल्या, सगळ्या मिसनीवर झाले, त्यामुळे चव नाही. पहिल्याच कुरवड्याला चव होती, पावित्र्य होतं. आणि शेवया कशावर करायची? आता कशावर? बस कशाच्या? वडायचं नाही, पाकडायचं नाही, सोजायचं नाही. काय राहिलेलं
येतं म्हणून का नाही येतं म्हणून? म्हणजे सुधारणा झालेली सांगतोय तुमच्याकडली. मला सांगा, आता कुणाला वाईचा येत नाही ज्वाडी सडायचं म्हणजे काय म्हणते आलं लक्षात? पूर्वीचे काय आणि असं मग पूर्वीचं खेळ होतं. हे संसारातलं खेळ सांगितलं, परमार्थातलं खेळ इथं. आषाढला एकदा खेळ मांडीला वाळवंटी घाली, खेळ मांडीला वाळवंटी घाली, नाचती वैष्णव आई रे. हा खेळ होता. अशी वारकरी खेळतात. असा खेळ तुकोबाराय सांगतात, काला हातात मिळला ना एकमेका देऊ, मग एकमेकाला काला चारायचा आणि एकमेकाचं दर्शन. आणि जर काला मिळला आणि हातात घेतला की समजायचं शिर्डीचं पेंड पाडलं. शिर्डी कळती ना? किती हाराळीच्या ह्यात सोडा तुम्ही, एका ठिकाणी चिरती का शेंड हाणती, तसं शेंड हाणल्यासारखा काला खाऊ, एकामेकानं चारायचा, एकामेकाचं दर्शन घ्यायचा. ही आनंदाची आणि प्रेमाचं प्रतीक आहे, सुखाचं प्रतीक आहे. म्हणून एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठित ऐशे नाही कवळ काही काल्याची. म्हणून पहिल्यांदा काला जर कुठं केला असेल तर तुकोबराने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, पहिला काला केला तो कुठं? यमुनेच्या तीरावर केला. का केला? तो का म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, रजगुण तमगुण सत्वगुण या तिन्हीच्या पलीकडे जाऊन जर पवित्र आनंद आणि सुखदायक कोणचं असेल तर वाळवंट आहे. अशा वाळवंटात भगवंतानी काला केला. तोच काला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारांनी पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात आणि आळंदीला इंद्रायणीच्या वाळवंटात केला. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार कुमार शेवट म्हणायचं का आता म्हणायचं? शेवट. वा ठीक आहे. तुमची वेळ झाली की मला महाराजांनी तिकडून कोण व्हा माझं कॅसेट आकडलं. मी मगाशी सांगितलं ना, काल्याचं कीर्तन म्हणजे नाश्ता असतो. अतिशय महत्त्वाचा आहे. अभंगाचा शब्दाशी भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. आता वारकरी संप्रदायामध्ये नेमकं
अगोदर अभंगाचा भावार्थ करून घ्यायचा, ही फडावली नेम आहे. याच्यानंतर कालीच्या कीर्तनला सुरुवात. आता कालीच्या कीर्तनला कुठनं सुरुवात होती? प्रभू रामचंद्र निजधामाला गेले आणि त्यानंतर धर्म संपला आणि जिकडं तिकडं अधर्म सुरुवात झाली. राहियल यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण पापाच्या मुळे झाले सत्याचे. मेघ पड पाहे भीती भूमी सांडियली. याच्याही पुढे जाऊन सांगू, पहा कलीने गांजिले लोका. जिकडं तिकडं अधर्म माजलेला आहे, धर्म संपलेला आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ. आज देव पूजा करायची कोणाला आवडत, भजन कीर्तन आवडत, ते सांगतात महाराज वा आमचं काम नाही, पारा नाही, तुमचं काम आहे. म्हणजे आम्ही मुक्त घेतले, फुलाचं टेंडर काढले आमच्या नावावर. अरे सगळ्यांचं काम आहे, म्हणून तर अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून करता हे निश्चित धर्म संपत चाललाय. कशावर ओळखायचं? आता तुम्हाला कळतंय ना. होतं पहिलं असलं कधी? या दिवसात सुद्धा 4 बैल आहोत हानीत. आता बैल रानात न्यायचा म्हटलं तरी जीवाव इतकं टेम्परेचर आहे आजचं. मला सांगा, तुम्ही पंख्याखाली जरी असेल तर 2 तासानंतर पंखासुद्धा गरम वाफ टाकतोय. अहो शिल्लकच नाही ना. बांधावली झाडं सगळी हाणली पटीनं, पैसे येते ते म्हणून. आणि मग म्हणायचं ऑक्सिजन पाहिजे, नाकात नळ्या लावायच्या. फार कठीण दिवस येणार आहेत अजून. म्हणून करता अतिशय काय करावं लागेल तर जीवनामध्ये, तर या करता जिकडं तिकडं पाप वाढलेलं आहे. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. पापाची यामुळे झाले सत्याचे. मेघ पडो पाहे, पडला तर अतिवृष्टी आणि नाही पडला तर अनावृष्टी. पडला तिकडं गावाची गावं गेली आणि नाही पडला तिकडं. आता धाराशिवला जर गेला उस्मानाबाद जिल्ह्यात, काय अवस्था असेल हो. 24 तासातनं 1 टँकर होतोय. गुराला किती, माणसाला किती. किती दिवसानं आंघोळ करीत असते? विचार ना, मास्तरीन बाईंना विचारायचं किती पाणी लागते. म्हणले 2 टाक्या लागते. ते आता किती टाक्या? आख्या गावाला 1 टँकरची टाकी येते. काय अवस्था आहे. म्हणून ध्यानात ठेवा, हे पापाचं मूळ आहे. परंतु जीवनामध्ये जिकडं तिकडं आहाकार झाल्याबरोबर मग पृथ्वी माता, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वायतोय सांगतसे. पापी जे अभक्क दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्याची. मला यादृष्ट दुराचारी आणि पापी लोकांचं वध सहन होत नाही. गायीचं रूप धारण केलेलं आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते. डोळ्याला 2-2 धारा लागतात आणि ते सांगते ब्रह्मदेवा आता याचं ओझं सहन होत. मग ब्रह्मदेव आणि सगळे मिळून शिराबदिशी जातात, विष्णूकडे जातात आणि मग सगळ्याची मीटिंग ठरली आणि मग ठरलं जातं चला अवतार घेऊ आता, चला अवतार. हो, अवतार घ्यायची मीटिंग बसली. प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण आहेत, सगळे आहेत. सगळ्यांना सांगितलं अवताराला यायचंय. पहिल्यांदा लखननं सांगितलं दादा आता मला यायचं का? म्हणला मागल्या अवतारात माझी जिरली. 14 वर्षवरी होतो उपवासी, शेविले अरण्य तुम्हा सवे. बघा तुम्ही कुठलेही ग्रंथ वाचा, पोथी वाचा, श्लोक वाचा. रामानं खाल्लेलं ते रामफळ आणि सीतामाईनं खाल्लेलं ते सीताफळ. आणि लक्ष्मणानं म्हणा की दगडूशेठ हलवायचा गाजर हलवा खाल्ला होता का? माझ्या लक्ष्मणानं 14 वर्षभर केला उपवास, शेविले अरण्य. मग प्रभू, मग लखन भैयानं सांगितलं मला अवताराला यायचं. प्रभूने सांगितलं आता गंमत करू आपण. म्हणले काय? आता तू वडील होई गा सर्वज्ञ. मागल्या अवतारात मी मोठा होतो, आता तू काय कर मोठा हो. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीना मी आज्ञा तुझी बारे. देवकी उदरी राहावे जावोनी, मायसी मागोनी.
सगळं ठरलं. नामा म्हणे ऐसा करोनी विचार, आणि मग सगळं ठरलं. आणि ठरल्याबरोबर वसुदेवा देत देवकी बहिणा, देवा देत देवकी बहिणा, माझी विघ्न ओढवाले, ठरलं कुणी कुठं अवतारला घ्यायचं. कौंडण्यपुराशी जावे योग माया तुझं घालीलं नेऊन गोकुळाशी. हे ठरल्याबरोबर गोकुळच्या राजाची मुलगा आणि मथुरेच्या राजाची मुलगी. राजातच लग्न होतं ना, का राजाची मुलगी खुरापणारला दिली असं झालंय का? ऊस खाणारला दिली का? नाही नाही नाही. म्हणून गोकुळचा राजा आणि मथुरेची दोघाचं लग्न. आणि पूर्वी शक्यतो लग्न कोणाकडं असायचं? मुलाकडं का मुलीकडं? मुलीकडं असायचं. आपण गाड्या घेऊन जायचो आणि पहिल्या गाड्या म्हणजे फार चित्र असायचं. उगं नाही, एका एका गावातनं गाड्या निघाल्या म्हणजे 50-100 गाडी निघायची. आणि मग त्या गावात गेल्यावर हे गाडीवाले असे उचापतीखोर होते, त्याची गंज संपल्याशिवाय माघारी. कारण पहिलं लग्न 1-2 दिवसात नव्हतं, 5 दिवस लग्न असायचे. अशा प्रकारचे लग्न होते. विठाला विठाला कुंडली गवरदा मंडप संपलाय आणि माता भगिनी येतात. काय म्हटलं पाहिजे? उन्हात तर बस म्हणता येत नाही. ह्या आजी आहेत ना, ह्या आज्या, ए आज्या नो सर पुढं. काय नातो आहे? कोणाच्या हळदीला आलो आहे का? कोणाच्या सरा सगळी पुढं सरा, थोडी थोडी पुढं सगळी सरा. आजी सर पुढं. विठाला विठाला बस बस तिथं. आता कडे नाविलाज आहे, आमची सगळी पार्टी उठवून लावली तुम्ही. मला वाईट वाटलं गड्या. शेवटी सगळ्यातनंच उठवीत चाललोय आम्हाला. बघा ना तुम्ही, गडी माणसं सगळी बाजूला झाली, सगळ्या जागा महिलांना दिल्या बरं का. तरीसुद्धा म्हणणार आमच्या त्यांना काही कळत, तुमच्याकडे टेंडर घेतले वे कळायचं. वा. म्हणून खरं सांगतो तुम्हाला. चला, महत्वाचा मुद्दा, आपण कुठं आलोय? अशा प्रकारे ठरलं. आणि गोकुळच्या राजाची मुलगी मथुरेच्या राजाचं मुलगा लग्न. अगदी संध्याकाळचं गोरज मुहूर्तावर लग्न आहे. मंडप तयार आहे, नवरी मुलीला आणा, नवरा मुलाचा मामा. आणि मग ती पूर्वीचं सगळं अग्निहोत्र झालं का? गाईला वासरू, पाहुणे मंडळी आली का? अक्षता पोचली का? अक्षता पोचली, करायची का सुरुवात? आता वदसा वदान. महाराज आले, नको आता. गंमतच आहे कालेच्या कीर्तनाचे. आणि मग हे सगळं झालं. आणि मग संध्याकाळी लग्न झालं. लग्न झाल्यावर पहिल्यांदा वरात जर कोणी काढले असेल तर निश्चित महाराज कंसानं काढलेले आहे. म्हणून वरातीत शक्यतो वारकरी नसतात, सात्विक लोक नसतात. कारण अलीकडं वरात रांगवायची असेल तर निश्चित महाराज विठाला सगळ्यांनी टाळे वाजवून मजूर करा. महाराजांचं स्वागत करा. सर्व ग्रामस्थ सगळे लोक शंकराचार्याकडे जातात. पण आज एवढे मोठे आचार्य, केवढं भाग्य आहे आपल्या गावात. पाय पुन्हा पुन्हा त्यांचे लागतात. एवढं पवित्र गाव आहे. आणि ही पावित्र्यपणा सांभाळणं हे जबाबदारी कुणावर आहे?
गावातील सर्व आबालवृद्धावर आहे. पुंडली गवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु शंकराचार्य महाराज आलेले आहेत. शहावर विराजमान होत असताना आपल्या जीवनातलं हे प्रत्येक भाग्यच आहे. वास्तविक पाहता सहजासहजी साधू माणसं आपल्या जीवनात भेटत नाही. साधू भेटलं तर आपलं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय एक बारका दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो. अगदी सगळी वारकरी लक्ष आहे का? पुंडलिकराय नास्तिकवादी का आस्तिकवादी? पुंडलिकराय नास्तिकवादी, पण एका साधूचं दर्शन झाल्याबरोबर पुंडलिकरायाचं जीवन बरोबर. आणि म्हणून आज सगळा वारकरी संप्रदाय म्हणतो धन्य पुंडलिका. म्हणून साधूचं दर्शन होणं, आज महाराजांचं दर्शन होणं हे आपल्या जीवनातलं काय आहे? धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. या कालेच्या स्वरूपानं महाराजांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, आणि मग वसुदेवदेव देवकी बहीण लग्न झालेलं आहे. संध्याकाळी वरात निघालेलं आहे. वरात रंगामध्ये आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आतषबाजी सुरू झालेलं आहे. ती पूर्वीच्या दारू गोळा तोप गोळा उडायला सुरुवात झालेली आहे. रात्रीच्या 12:30 वाजलेले आहेत. तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली आणि सांगते कंसा, अरे ज्या बहिणीची वरात काढलीस ना, हिच्या पोटी मुलगा होणारा, 8वा तुझा शिरच्छेद करणार आहे, तुझा वध करणार आहे, तुझा घात करणार आहे. आणि मग कंसाला कळलं, खड्ग घेऊन मारा या धावाला, हात तो धरिला वसुदेवी. जगामध्ये शास्त्रानं सांगितलेले 3 महापाप आहेत. बाकीची पाप नामानं जातील, तीर्थानं जातील, पण महापाप आहे तो काय म्हणे पापे, आणि ती रोगाची रुपे ते भोगून संपवत. पहिलं पाप आहे गोहत्या. जर्शी गायला अंतुल्या झाल्यावर कुणाला देता? काकाला दान देता नाही का? वारे शेतकरी. जर्शी गायला अंतुल्या झाल्यावर कुणाला देता? बुवाला दान देता नाही का? चला कळलं तुम्हाला. आता ह्याच्यापेक्षा इस्कून सांगितलं नाही महाराज आले. आता दुसरं पाप आहे बाल हत्या. हे अडाणी लोक पहिले 4, 5, 7, 8 मुलं असायची. आता शिकलेली सांगते, एक क्या भी नाही दुसरे की कभी बेटा होया. आता बेटी चालतच नाही, एकच हो बेटा. सरकारनं बंदी आली. रात्रीत तपसून बघते ती मुलगा आहे का मुलगी. हाच जर निर्णय तुझ्या बापानं तुझ्या वेळेस घेतलास तर आजचे काल्याचं कीर्तन ऐकलं असतं का? ए गुणाची सगुणा. बरं सगळ्याला मुलगा पाहिजे, पुन्हा सगळे ब्रह्मचारी ठेवायचे ते का? म्हणून आज गावागणी 5-50 पोरं सांगते ती लग्न जमत, मुली मिळालं. प्रमाण कोणी केलं? अडाण्याने का सुशिक्षित. जोपर्यंत अडाणी वर्ग होतं लिहितंय शासन, अडाणी आई घर, आणि शिकलेली आई वडापाव घेऊन फुटपाथवर खायला जाई. वाग गवळण. हा शिकलेली आई. शिकण्याबद्दल दुमत नाही, पण संस्कार धर्माचे पाहिजेत, अधर्माचे उपयोग नाहीत. सरळ म्हणते पिझ्झा आणता का येताना? पिझ्झा बरकड खाती, बरकड्याच मोडल्या पाहिजे त्या. मला सांगा काय दुर्दैव आहे काय? अरे काय पहिलं दूध होतं, गाई दही होतं, लोणी होतं, तूप होतं, गेलं सगळं. आता म्हणते ते दह्यानं सर्दी होती. कशानं जाते? कशानं? एक टोपान फुटलं की जाते. म्हणला तुला घातलं मातीत सकावर. कळतंय राव काय हुशार आहे तुम्ही. पाहुण्या रावल्याला जत्रेत हीच घे, पारणात नाश्ता देणार नाही गुणाच्या. हो अरे वार वा हो. मी बोलतोय कळतंय ना. असू दे, चांगला आहे पाठ, चांगला तुमचा पाठ आहे. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, जीवनामध्ये वसुदेव देवकीचं लग्न झालं. वरात रंगात आलेले खडग घेऊन या मारावयात. दुसरं पाप झालं बाल हत्या, आणि तिसरं पाप आहे स्त्री हत्या. ही 3 महापाप आहेत. शेवटी सांगितलं ठीक आहे, आम्हाला होणारे मुलं तुम्हाला देऊ, आम्हाला कारागृहात ठेवा. वसुदेव देवकीच्या अंगामध्ये साखरदंडाने बेड्या घातलेले आहेत. कारागृहाच्या बाहेर पोलीस खातं ठेवलेलं आहे. आणि मग
पहिला मुलगा जन्माला आला. योग भ्रष्टो बीजायते. तपस्वी असणारी दोघांची साधनं. आणि असा मुलगा जन्माला आल्याबरोबर महाराज पहिला मुलगा कंसाच्या हातात दिला. किती जरी वाईट, आधी जरी दुराचारी, पण योग सामर्थ्याचा मुलगा पाहिल्याबरोबर कुणाचं अंतकरण बदललं? वाईट माणसं सुद्धा कधी कधी बदलल्याशिवाय. कंसानं हातात घेतलेला मुलगा पाहिल्याबरोबर त्यानं परत देऊन टाकला. का? कितवा मारणार आहे मला? यानं काही केलेलं? असं अंतकरण कोणाचं बदललं? बदलाव ना आपलं अंतकरण. कंस बदललं, पण आजची माणसं सोमवारी सुद्धा धाब्यावर जाते. ती कवा बदलतेली? किती कंसाला सुद्धा लाजवणारी पुढची पिढी आहे आपली. म्हणून करता शेवटी महाराज कंस ठेवून गेला आणि सिंहासनावर टेकला. तोपर्यंत डिसअंटिन्यूला 5G तयार झालं. नारायण 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 नारायण. कोण आलं? नारदस्यागमनं परम भाग्य संत येती घरा. दिवाळी या. नारद म्हणला कशाला या? तुझ्यासारखा मूर्ख राजा कुणी नाही. उठलं ना हात जोडलं. म्हणला काय चुकलं? हातात आलेला शत्रू म्हणला सोडून दिला. नाही म्हणला आठवा मारणार आहे. म्हणला गोल जर बसवलं तो पहिला खेळ असायचा चुळचुळ मुंगळा. हा बस पाठ आहे तुम्हाला. त्यामुळे सांग म्हणला पहिला कुठला? म्हणला हात लावेल तिथला. आणि मग कंसाला सल्ला दिला. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. देव ऋषी नव्ह बरं का, देव ऋषी. कारण देव ऋषी वेगळी. आता ह्या दिवसात देव ऋषीची गंमत बघायची. 12-12:30ला मांड जीव घालायचं आणि लिंबाचं डाळं 15च मिनिटात संपवते गडी. पण डोल्या हुशार असावा. त्याचा एकच घेर पडीत असावा. डिड्डीपांग पाऊण तास एकाच जागेवर हे डांबार आणि वरला धगाटा. आणि मग द्याव इकडं तिकडं बघते. चल बोल डोल्या म्हणतो डिड्डीपांग. देव सोडावं तर खोटं, नाही सोडावं तर खाल्ला डांबराचा काय. पण एक देव बेरक होतं माझ्यासारखं. कुठे गेलं मग? अशी कुल्फीवाले आलं तर तेव्हा आलंच बघा ते. आपल्या हिंदू धर्मात इतकं कौतुक आहे बरं का. आणि मग ती नेमकं आलतं. घाबरू नको रे बा. ती टाक मारली निघाल काय सांग. आणि मग नेमकं गारीगारवाला आलतं. एका देवानं तिकडं तोंड केलं आणि तिथं गेलं ना असं केलं. हा त्याला काय जमना खिशात भवानी झाली नव्हती. आणि आपली एक गारेगारची कांडी काढली आणि देवाला दिली. आता तिथं नांदुरीत खाली बसून खावी का नाही या जातीनं. पण देवानं त्या 50च्या तांडव्यात पुन्हा ती गारी घेऊन आलं. गुलाबी झार गारेगारची कांडी पहिली. आणि लागलं घुमायला. घुमता घुमता ती गारेगार खाली करून पायावर पडलं. आणि मग ते असं करायचं. बाकीचं म्हणलं हे नवीन कुठनं मॉडेल घुमणं आले. हे असलं देव काय कामाचं. देव ऋषी. आणि मग नारद महर्षी सांगितल्याबरोबर पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वदी बाळकाशी ठेवू नको. पुन्हा गेला कारागृहातनं मुलगा हिसकून घेतला. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं. आता कुठवर लांबू? साही मारित 7वा तो गर्भ योग माया नेतोय. काय तर 7 मारली. 7वा तर गर्भ योग माया नेत ने हो निघाले तर रोहिणी उदरी आश्चर्य माझी करीती गळे नाका वांज या नाही याप्रमाणे. आणि मग काय सांगायचंय. अगदी वेळ जवळ आलेले आहे. वसुनामध्ये ती बुधवार असे सुख सांगत असे परीक्षिती. मंद मंद मेघ गर्जना करीती. भूमीवरी शुभ शकुन घडती. मयुरादी प्रक्ष नृत्य देव विमानी बैसोनी गुत. भानुदासा पावली प्रेम भक्ती. आणि मग 7वं झालं ना 8वं येणार आहे. 8वा येणार आहे. आणि मग आनंद झालेला आहे. आणि मग भूमीवरील शुभ शकुन घडती. शकुन घडायला मयूर आदी पक्ष नृत्य करीतात. मंद मंद मेघ विमा करीती. देव विमानी बैसून स्तुती गाती. भानुदासा देव येणार आहेत, देव येणार आहेत.
सगळ्याचा वाली येणार आहे, दैत्यांचा संहार करणारा भगवान येणार आहे. आणि मग आनंद झालेला आहे. आणि मग आयोनी संभाव नो हे काही श्रम, नामयाचा स्वामी प्रकट झाला पुंडली कृष्ण भगवान की पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोडा हाथी घोडा हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. हाथी घोडा हाती घोडा. आणि मग गोकुळामध्ये मथुरेमध्ये रात्रीच्या 12:30 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आयोनी संभाव नो हे काही श्रम, नामयाचा स्वामी. आईनं बघितलं एवढं देखणं मुलं होतं. आता ती आईला मूल होतं, पण तुम्हा आम्हाला कोण होता हो? राजस सुकुमार मदनाचा असा भगवान होता. आणि पाहिल्याबरोबर आई म्हणती मालक धनी सोडा सोडा मिठी, लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी. जनी कंसाची कळेल, माझ्या बाळाला मारेल, त्या वैर्याला कळेल, त्या दुष्टाला कळेल, त्या पाप्याला कळेल, त्या चांडाळाला कळेल, माझ्या बाळाला. अगं म्हणला माझ्या हातापायात बेडेत, अंगाला साखळदंड आहेत, कारागृहाला कुलप आहेत, बाहेर राज्य राखीव दलाच्या पोलीस तुकडे आहेत. ऐकते का गर्जना? हुशार जागे रहे, राजाधिराज कंस का शत्रु आने वाला हुशार. ऐकतीस ना? भगवान म्हणले घाबरू नका, मी त्याचा कोण आहे? गर्दन काळा त्याचा बाप आहे. पण मायेवी आई वडिलाला पटना. मग म्हणले मला फक्त टोपल्यात घाला. आता तिथं टोपलं होतं का हो? ही सगळी टोपली कोणाची आहे ती? ए टोपले हो. आणि मग ही टोपली तयार घातल्याबरोबर फक्त उचला मला कुठं न्या, ए कुठं न्या, टोपल्यात घालून कुठं न्या आहे? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माया उपजली तेथे ठेवी मजा. नंदाच्या घराला अरे म्हणले बाळा कसा नेऊ, माझ्या हातापायात बेडे आहेत, राज्य राखीव. अजिबात चिंता करू नका, तुम्ही मला टोपल्यात घाला. परश्य झाल्याबरोबर कोणाचा परश्य झाला? यत्र योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा परश्य झाल्याबरोबर आपोआप बेड्या तुटल्या. म्हणती रक्षपाळ ते म्या मोहिले सकाळ. पाठीत घातला, उचलिला कमळापती. आईची बंधने गळते. बाहेर पडले. पडल्याबरोबर कारागृहातले कारागृहाची पोलीस खातं होतं ना, पूर्वीच्या पोलिसाला बंदुका नव्हते. एका हातात तलवार आणि एका हातात उजेडासाठी काय असायचा? पलिदा असायचा. कुशाल कारागृहाच्या कटड्याला टेकलं. म्हणते रक्षपाळ गेलं. पण एक जणाला माहित होतं, 1000 वर्ष साधना करीत होते त्याचं दर्शन होण्याकरता. यमुना मायला
मंद मंद मय गर्जना करते. श्रावण महिना होता. यमुना मायला पुरत चढला रे आच्यात. एवढा पूर चढलेला, लाटा उसळती. आणि मग वसुदेव बाळाला घेऊन कुठं शिरले? यमुना माहित. गुडघे इतकं पाणी, मांडे इतकं पाणी, कमरा इतकं पाणी, बिंबी इतकं पाणी, छाती इतकं पाणी. पायाखालची वाळू सरकाय लागली. बघताय काय, गळ्याला पाणी लागलं. आता वसुदेवाच्या लक्षात आलं, माझंही खरं नाही, माझ्या बाळाचं सुद्धा. भगवंताला वाटलं म्हातारं टोपलं देईल टाकून, म्हणून भगवंताने अंगठा काढला आणि दिला विला अंगुष्ट. त्या यमुना माईला दर्शन झालं, दिली वाट. गेले तिकडं गोकुळात. गोकुळात फिरविली कन्या दोन्ही आणि कन्या आणि तिकडं माया जन्माला आली. तिने हिकुंड बाबा तिथं नेला, त्याला तिथं ठेवलं, मायेला घेतलं, दर्शन केलं, पुन्हा आले. यमुना माईनं वाट दिली. कारागृहात आलं. कारागृहात आल्यावर कुलप लागली. पोलीस खातं जागं झालं. हुशार जागे रहे. आणि मग डोक्यावर पाटीत कोण होती? माया. मायेनं आपला गुण सर्वात केली. म्हणतात मुलगा जन्माला आल्यावर सर्रास रडत नाही. आपल्याला त्यातली अक्कल नाही, आपण माफी मागून सांगतो. पण पोरगी जन्माला आल्यावर हा रडती तेव्हा का म्हातारी. आज्या मला लय पाठबळ आहे त्या. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती. दूत उठतात, जागे होतात. आणि मग कंसाला कळतं, कंस येतं. ज्या दगडाच्या शिळेवर 6 मारली होती त्या दगडाच्या शिळेवर मायेला घेऊन येतं. वसुदेव देवशी सांगतील मुलगा नाही मुलगी आहे. मुलगा असो की मुलगी असो, ज्या दगडाच्या शिळेवर फिरवून आपटली त्या दगडाच्या शिळेवर आलं. पहिला एडा मारला, दुसरा एडा मारला, तिसरा एडा फिरवून आपटणार इतक्यात माया हातातनं सटाकली आणि 2 कासरं जाऊन थांबली. आता कंस बघतोय मायाकडं, माया बघती. ती माया म्हणते कंसा टाटा, ए कंसा टाटा. अरे वेड्या, तुझं लागी वदी उपजला मजा. तुझं लागी उपजला मजा. एवढं सांगितलं. टाटा म्हणले निघून. त्याच्यावर कंसानं 12 भानगडी केल्या. इकडं गोकुळात पहाटं कळलं. ए मावशानो, ए गवळणीनो, पहाटं गोकुळ वाशांना बरेच दिवस अपेक्षा होती. लग्न होऊन 12-13 वर्ष झालं तरी नंद राजाला मुलगा. आणि मग त्या दिवशी कळलं, नंद राजाला मुलगा झाला, येशुमती मैयाला करया झाला आणि गोकुळवासियांना राजा झाला. पाट कळलं, गवळणीची सुरुवात झाली. गलबल गवळण गारव्याची अशी गंमत असावी. मग मी सुद्धा उडी हाणतो. नाही तर रानात काय आपण उडी हाणतोच की, दारं मोडताना हे कोण तिकडे काटावणं. हे तर हरिपडत महाराज झाले म्हणून काय लाज वाटते कोणाला, काय मंडळीला वाटतं आपण महाराज झालो ना आपण कशा उड्या. अरे आनंद हाच आनंद आहे. वारकरी राहावं, महाराज होऊ नाही. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला. 1 दहावी एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे सोयीनेची गलबल झाली दासी जनी. अशी गवळणी गोकुळामध्ये जिकडं तिकडं महाराज. गुडिया तोरणे कथा गाते गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या
गुडिया तोरणे करते कथा. आणि मग सांगायचं गोकुळीच्या सुखा अंत नाही. आणि गोकुळीच्या सुखा का देवाला घरा नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा. देव आल्याबरोबर काय सांगायचंय, जेवढं गोकुळ 18 विश्व दारिद्र्यानं पिडलेलं होतं तेवढा गोकुळातलं चिंता ते पळाली गोकुळाबाहेर प्रवेश भितारी. देव आला घरा नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा घरोघरी झाला. बस की आता बस की, कुठवर कौतुक चाललंय तुमचं. इकडं हे झालं गोकुळात आणि तिकडं मथुरेत. कळलं आणि कळल्याबरोबर त्याने मीटिंग घेतली. आज सार्वजनिक ग्रामस्थ पंचक्रोशीची मीटिंग आहे. बरं पहिली मीटिंगला कशाने बोलवायची? ओ जुनी मंडळी दौंडी कशावर द्यायची? जर्मलच्या का टीलच्या पगुल्यावर? हा बस का, काय जुनं वैभव आहे आपल्या गावातलं. आणि मग ती दौंडी दिली. आणि मग राजाधिराज कंस का शत्रूवाला जन्माला मथुरेत आला पण गोकुळात निघून गेलेला आहे. जो कोणी त्याला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. आता सगळी तोंडाकडे बघित होती. अर्ध राज्य शत्रू मारायचा. एक सुद्धा उठणं. त्यातनं एक बिचारी उठली. बरं उठली एवढी धिपाड होती हो. आणि बघायला रूपवान जर अशी होती तर अप्सरेसारखी होती. तिनं सांगितलं कंस दादा अरे हिला बंदूकवाल्याची गरज नाही, पिस्तूलवाल्याची गरज नाही, कोयता गँगवाल्याची. आता नवीन कोणची गँग झाली आहे? पुढाऱ्यांच्या सहकार्याने तयार झालेली कोणची गँग? आमदार खासदारांच्या सहकार्यातून संपन्न झालेली कोयता गँग. आणि मग ही कोयता गँग सगळी तयार झाली. परंतु काय करता, बिचारी एक स्त्री उभा राहिली. तिनं सांगितलं याची कुणाची गरज नाही, म्हणले मी एकटी मारते. आता ती होती राक्षसीन. ती अशी राक्षसीन तिनं अप्सरेसारखं रूप धारण केलं. आणि आपल्या गंडस्थळामध्ये ज्या विषानं भगवान शंकराचा कंठ काळा निळा झालता असं विष आपल्या गंडस्थळामध्ये भरलं. आणि कंसाला सांगितलं जाणार पाजून बाळाला मारून. कंसाला सल्ला म्हटला वास बुद्धिमान आहे बरं का. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुतना मावशी निघाल्याबरोबर सकाळी गोकुळात पोचले. आदल्या दिवशी पाऊस पडला होता. ए पोरानो, आदल्या दिवशी पाऊस पडल्यावर सकाळच्या पारी दुसऱ्या दिवशी पोरं खेळ खेळते. ते कोणचा? माती गोळा करायची, त्यात पाय घालायचा आणि वरनं काय म्हणायचं? हा बस आता कळलं. वेळच आपल्याला कमी आहे. चिमणे कावळ्या खेळ सुरू झाला. पुतना मावशी आली. म्हणले आपण जे स्तनामध्ये विष भरलेलं आहे त्याचं ट्रीटमेंट केलं पाहिजे. ट्रीटमेंट काय? ट्रीटमेंट. मग स्तनाला धरलं. धापाच पोरं मारीत नंदराजाच्या वाड्यात पोचले. हाक मारली यशोदे कुठे आहे का? म्हणले काना. अगं म्हणले आताच आंघोळ घालून टाकलंय. आता आंघोळ घातलेलं लेकरू 2 तास तरी उठत. झोप आली म्हणून का मग हाताच्या चोळण्याला म्हणून आताच झोपलंय म्हणली. मग भगवंताला वाटलं आई भवानीच्या पारी नाट लावते. मग पाळण्यात रडायला सुरुवात केली. आणि गेल्याबरोबर पुतना मावशी पळत गेली आणि पाळण्यातनं काढून घेतलं. घेतल्यावर अय असं घेतलं. ही त्याच्याकडं बघतंय ती हिच्याकडं बघतंय. आता भगवंताला पाहिलिया वेद बैशेजीवी. आणि असं बघितलं पुतना मावशीनं त्याला उभं राहिलं आणि ती अशीच धरून उभं राहिली. ऐ पुतना मावशी अशीच उभं राहिली. मग पुन्हा भगवंताच्या लक्षात आलं. म्हणला ही अशीच उभं राहिली ते पुढची काल्याची कीर्तन कवा सुटतेली, फुलं कवा टाकायची. गुरुजी आपलं माझं कीर्तन वारकरी असतं. उगच 2-4 श्लोक मायाचं माया ब्रह्मन ही म्हणते ते कावा सुटते का? आम्ही शेतकरी मंडळी आहोत. आमचं रुचतं, आमचं पचतं, आमचं आम्हालाच चालतं. म्हणून खरं सांगा तुम्हाला. आणि मग पुतना मावशी केली, मांडीवर घेतलं. भगवंताने तिच्या मोह काढला. आणि मग काय मांडी घालून मांडीवर घेतलं. आणि घेतल्याबरोबर पदराच्या आड लावलं. पदराच्या आड स्थानाला लावलं. स्थानाला लावल्यावर दूध प्याले, रक्त प्याले, विष प्याले. आणि विष प्याल्यावर पंचदशिकार सांगतात शंकराचार्य. कृष्णा मुंचती मुंचती, कृष्ण मुंचती. भगवान कृष्ण परमात्मा सांगतो आता मुंचती नाही, तुला कायमची कुंचिती. आमचा देव कोणाच्या वाट जात एक तर माळ घालू नये आणि घातली तर आणि काढली तर घरावनं खराटा फिरल्याशिवाय
पण ही अक्कल कवा येते आडवा पडल्या. म्हणून खरं सांगतो काय काय का करोनात लय जणांनी डाव साधवून घेतला. नाही मला डॉक्टरनं खायला सांगितलं, शियान नाही खायला सांगितलं रे. मला सांग, अरे मरायचे त्या दिवशी मरणार आहे आणि जगाय तोपर्यंत बोरमध्ये 700 फूट पडलं तरी देव तारी त्याला कोण मारे सांगतंय. आणि गावात उभा राहून मारा देव तारीन, तुला करोनात लगेच मरत होतास वैर तू. खरं सांगू लय वाईट अवस्था काय काय गावात. आणि महिला तर बघा आमच्या ती कसं झालं ते लय कसं तरी झालं ते. डॉक्टरनं सांगितलंय आता खाल्ल्याशिवाय इलाज नाही. तिकडून हात करून म्हणणार ए पारवे रकम्या गोदा. कळलं का नाही अजून? बिन देटाची वांगी नाही अजून मी कोंबडी चांडण काय बघताय रका रका. आणि मग तिथनं म्हणते नाही अगं नाही काय गावाला काडी लावायची का म्हणली. पाहुणे आले तर 2 काय नाही म्हणती. म्हणजे 2 अंडीसाठी गाव जाळणारी पारायणात ज्ञानेश्वरी पाठ करेल वेग गुणाची सगुणा. वा वा. आणि पटा तुम्ही सांगितल्यावर माळा घालतेल्या सप्त्यात नाही का. 11च्या 22 होतेल्या नाही का. नाही म्हणले आमच्या लेकराला कोणाच्या तोंडाकडे बघावं, आम्ही कुणाकडे मंडपाच्या तोंडाकडे बघावं का. आईनं आमच्या म्हणावं का आमचं लेकरू बुवा झाले आता काय करावं. तेवढ्यानंच बघतोय का दुसरं नाही काय खायला. श्रीखंड खाल्ल्यावर तो आमतोय होय तो. आणि मग जत्रा कशी वाय देवाच्या नावाने जाग्या हो. असा राग येतो पण करतो काय. तुकोबराने हात टेकले काय करू देवा नाही यायची शक्ती. जाऊ दे बरं ते तिकडे काय घेणं. लोकाला पाया पडून सांगितलं महाराजांनी लागून या पाया विना ज्ञानोबर आहे तुकोबराने सांगून. जर तुम्ही ऐकत नसेल तर माझ्या बापाला तुम्ही ऐकणार आहे. मलाच ऐकून या चाल पुशेगावात. म्हणून खरं सांगतो तुम्हाला पुतना मावशी आली दोघांनी. आणि मग सणाला लावल्यावर कायमची पुतना मावशी मारली. अशी सुरुवात केली बाबानं. कशी बाळपणाची फुली उमलता अवघी दैत्य काग बग रिटा मारियला रिटा मारियला काग बग रिटा मारियला अवघी दैनी काक बाक मंडूक बेडूक शुक सगळे मारले. आणि मग थोडे भगवान मोठे आणि रांगायला रांगत रंगणी धावणी धरती गवळणी. आणि मग भगवान रांगू लागले. रांगता रांगता ओसरीवर या लागले. ओसरीवर या लागल्यावर एके दिवशी अनेक प्रकारानं आईनं बाळाला नाना प्रकारचा राजाचा मुलगा होता. भलं मोठं सोन्याचं ताट त्या चांदीच्या आणि चांदीच्या ताटात सोन्याच्या वाट्यामध्ये जीव घालायची. आणि मग विचारलं काय काय करायचं. काला केला आणि मग भजी काय कुरवडे काय पापड काय आणि मग डोसा काय इडली काय उत्तप्पा काय होता का तवा. मी सांगतो तुम्ही होयच म्हणताय. माणसं बी लय हुशार. शिंगणापूरचा डोंगर म्हणला वाऱ्यानं चिरला आणि 2 गावानं मिटिंग घेऊन वर्गणी काढली आणि फिविकोल आलून डोंगर चिटकाला. होय बाय 25,000चा व्हॉट्सअपवर बघितलेला महाराज ह्यो खेळ चाललाय का. पारणाचं वाटोळं केलं पारणाच्या कार्यकर्त्यांनी. अरे आळंदी पंढरीचं कुठंतरी वारं लागलेलं असावं. 4 साधूच्या दर्शनाला गेलेलं आळंदीचे 4 वारे केलेले असावं. व्हॉट्सअपवरनं पाठ केलेलं व्हॉट्सअपवरनं म्हणून असं आहे. मला सांगा आपण बैल कुलपाय लागल्यावर काय करतो. बैल पाय काढायला लागल्यावर काय करतो. मोठ्याने बोला की मला सर्दीमुळे ऐकू येत नाही. तसं हे अर्धवट झालेलं बुवा काय केलं पाहिजे तर म्हणा की पत्र्या ठोकल्या पाहिजे. ही म्हणला मी नाही बरं का कोणाला बोललेलो. आपण नाही कुणाला बोलत. मला सांगा अरे केवढी मोठी त्याग आहे. या बाबानं संस्था काढली. घर नाही दार नाही. 11,000 12 महिने 2 महिने बघते ते का. लेकरं सांभाळायचं एवढं सोपं आहे का. लाईट बिल तर बघते का घरचं. हां आता आपण चोरून वापरतोय बघ सोडून. म्हणून खरं सांगतो तुम्हाला नको लय जायला खोलात. म्हणून अतिशय महत्त्वाचं. शेवटी महाराज सगळी मारली. भगवान थोडे थोडे रांगत लागले. रांगता रांगता शेवटी महाराज आईनं अनेक प्रकारचं दिलं कालवून. आणि मग आईला म्हणले बाळा जेवतो का आता. आईला म्हणला या सगळ्याचा काला करून दे. कुरवडी भजी पापड बासुंदी श्रीखंड याचा काय करून दे काला. आणि मग आईनं काला केला. म्हणली धर बाळा. ती बाळ म्हणलं हा माझं पहिलं होतं तसं करून
नाना परी समजावी ते मागील ते खाया देते निजविते डोळा काही लागेन रडते माझ्या बाळताने ए बस की आता 10 मिनिटं उरली ती अशाच प्रकारचं नाना प्राण समजून आणि एवढं रडलो पांढरं शिपत होतं रडून रडून लहान झालं आणि उचकी द्यायला लागलो वैद्याला बोलवलं मध चाटाय दिला सगळं झालं 4 वाजल्या यशोदा घाबरली म्हणजे बाळाचं काय खरं हा की तेवढ्यामध्ये राधा नावाची गवळण दुडीवारी दुडी गवळणी आली ना आल्याबरोबर कृष्णाची आणि राधेची नजर झाली झाल्याबरोबर रडायचं थांबलं ए रडायचं थांबलं आणि थांबल्यावर सांगितलं यशोदेनं राधे 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 गेही श्याम सुंदरा नेही झडक करी वेगी आपुल्या निज मंदिरा राधे राधे नेलं ना आता राजाचा पोरगा कुणाच्या घरी सामान्य राजा गवळण होते तिच्या घरी आता शेजारणीला बरं वाटतं का हो? आपण काय कुणाबद्दल नाही पण आपलं कुणाला बरं वाटत नाही कुणाला म्हणजे आपल्यात बी तसं आहे शेजारणीला आपलं बरं वाटत नाही आणि मग पक्की म्हातारी ध्यान ठेवूनच होती म्हणली राजाचं पोरगं नंदराजा महिना 2 महिने झालं लागदी खेळायचं त्याला मागेलं ते दे इकुळं वाटी सगळे राधा समजावायची आणि मग ते राधेचा सासू सासरा मालक रानात जायची शेजारी म्हातारी ध्यान ठेवायची राधेने एक दिवशी सांगितले कृष्णा जरा मोठा होणार आहे म्हणले मग कृष्ण मोठा झाला मग राधा म्हणते कृष्णा लहान होणार लहान झाला आणि मग असं हे बोललेलं शेजारणीच्या म्हातारीनं ऐकलं आणि मग कृष्ण मोठा झाला आणि पळत गेली पहिले त्या 9 वारी साड्या असं धरलेलं असं हां लग्गा पळत गेली सांगितलं अगं तुझ्या सुनेनं कृष्ण मोठा झालेला आहे म्हातारीला आधी संशय होता आणि कोणत्या सासूला सुनेविषयी संशय नसतो आणि मग काय तुम्हाला सांगायचे सासू पळत आली मालक कारभारी म्हातारं आलं हाक मारली दार उघड राधा म्हणते कृष्णा आता लहान हो की कृष्ण म्हणला राधे आज लहान होयाचा मंत्रही सुरून आलोय मग म्हणली जिरली आपली अशा खोड्याला आणि मग लहान हो ना मागशी ती वेळा लहान कृष्णा मागशी ती नाना परी समजावी गेले ते सगळेच तुला देते पण लहान हो ना मला मंत्रच मी जिरून आणली लहान व्हायला आणि मग बाहेर नंतर दाराव थापापाट्या पार लागले दाराला हात राजा दार उघड मग म्हणले तुला काय करायची ती कर्मी निघाली दार उघडाय व्हायचं काय होई दे राधा दार उघडाय गेली हे लहान झालं एवढं लहान झालं बरं का ऐ एवढं लहान झालं आणि नुसतं लहान नाही झालं रडत होतं आणि मग ही ब्रह्मगिरीच्या दोन्ही दारा नाशिकला आलेल्या ब्रह्मगिरीच्या दोन्ही दारा नाशिकला आलेला नाशिकेतला हिवाळ्यातला 2-3 दिवसाचा मसाला घट झालेला काय पिवळा पडलेला काय झालं चुकलं काय माझं आता लय सोंग करतोय रुमाल घेऊन पहिलं कसं होतं खाकीच सगळ्याच ते ही मोगोळ असा शिपूट राखायचा मी माझं सांगतोय पहिली एकच पांढरा शर्ट आणि एकच अरे तो आनंद होता विहिरीव जर गेलो पाडाला आंबे लागले तर 7-8-10 आंबे मिळायचे आता काय खाता प्लॅस्टिकच्या जेबल्याचे तुकडं काय खाता काय अरे पट्ट्यानं भाग्य आहे भाग्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आनंद शेतकऱ्याच्या छटाकानं किलोनं नाही म्हणून खरंच सांगतो तुम्हाला आणि मग काय सांगायचे कृष्ण लहान झालेला रडत होता ते दोन्ही धारा नाशिकमध्ये आलेल्या नाशिकमधला माल मग समुद्राकडे निघाला गोदावरीकडं आणि मग ती खवाते तुला अक्कल आहे का म्हणली
अगं राजाचा पोरगा आहे, तिच्या आईनं जर बघितलं तर गावात राहून देईल का? उचल त्याला आंघोळ घाल. जमलं बाथरूम मध्ये नेला आणि तुझ्या पाया पडतील. इतका खुडली एवढ्या बारक्यापणी आहे सोयी. ऐसा लागवी हा माया नटतो येण्याची. असा नटधारी माझा भगवान. राधेने आंघोळ घातली, त्याला पावडर लावली, काळं तिखट लावलं, सगळं झालं. हळूहळू मोठा व्हायला लागला आणि मोठं होऊन 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 गोकुळात यायला लागला. आणि गोकुळात आल्यावर नुसता एकटा नाही, सगळे गोपाळ बघितले, सगळे गोपाळ बघितले. नवनीताचे ताकाचे सरोवर सगळे दुबळे पतळे हात. काय रे म्हणली? दहीदूध कुठं जात आहे? दहीदूध सगळं मथुरे हाता लागी. संध्याकाळी जागरातल्या गवळ्या ऐकायच्या बरं. मी नवीन बुवा होतो आणि मंदिरा शेजारी झोपून राहायचो आणि भजन ऐकायचो. कारण तेव्हा चालीचा नव्हता. आता कोण कोणच्या चालीच्या हे मला कळायला लागलं. म्हणजे तुम्ही कोणच्या कोटीतल्या चालीच्या ते मला कळतात. इतक्या चालीचं मी आहे. आणि मग सुरुवातात फार गंमत असते परमार्थात. आणि मग काय सांगायचं, नामदेव बापाचं कीर्तन म्हणजे दुपारीच पकावचं, उलटा पालटा ओढून ठेवायचा. कधी कधी आनंद असतो महाराज. आणि खरं सांगा, मी दोन्ही हातानं वाजवायचो, पण वाजवणाऱ्याला किंमत राहिली नाही. पाकिटं बोवानी घेऊन जायची आणि शेवट कार्यकर्ते खांद्यावर टाकून म्हणा, बरं का तुम्ही आपल्याच गावचे काय घेता, यंदा जरा कमी असलं तर पुढल्या वर्षी दे, तुझ्या रामा बापाचा रामाकडे आहे वेर. म्हणजे 7 दिवस. आणि त्या पॅकवाजाने जर एखादं दुधाची वाटी मागितली, त्याला म्हणाला का लई मिजाज झाली, वांग दूध मागतो या, वांग खाईना झालंय, आला का दे ना दुधाची वाटी, काय बिघडतोय. म्हणजे बुवाची मिजाज काढणार कशासाठी? म्हणजे तुम्ही नाही त्यातली बरं का, आमच्याकडं आमचं गाठाच्या खाल्लं सांगतो, तुमचं ना. म्हणून काय तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून मी पकवाजाचा व्यासपीठ चालक झालो. आणि खरं सांगा, वाजत्र्याला किंमत नाही. लग्नातले असू दे नाही तर पार मारतात. लग्नात किती वाजत्री होते विचारा तुम्ही. आजोबा तुमच्या लग्नात किती वाजत्री? लगीन झालंय ना? पहिली वाजत्री किती असायची आजोबा पटकवले? 4 नाही तर 1 खुळखुळवालं, 1 डपडंवालं, 1 पिल्ली लिलीवालं आणि 1 लांबडं. धरू का पाठापर्यंत? काल्याचं कीर्तन म्हणजे काय लागतंय त्याला? अहो लीलाच भगवंताच्या लीलाधारे आहेत आणि अवघड सांगून आपल्याला पटत नाही. म्हणून करता अशा प्रकारचे भगवंताने लीला करायला सुरुवात केली. आणि मग पोरं एकत्र केली आणि एक मंडळ तयार केलं, बालकृष्ण चौर्य मंडळ. बालकृष्ण चौर्य तरुण मंडळ केलं. आणि मग गोकुळात कालवा झाला, हिच्या घरी आला, तिच्या घरी झाला. एखादी म्हणती गाडगं फोडलं, येणे लाख भानगडी केल्या. आणि मग एक म्हणली, ए अरे सगळ्याच्या घरी जा, तुम्ही माझ्या घरी 2 सुनाय त्या वागावानी. कृष्ण म्हणला हिच्या वाटे बी गेलो नाही, काय म्हणलं नाही. पेंड्या त्या तांबड्या पातळवाल्या म्हातारीचा घर नंबर टिपून घे म्हणला. 1 पीस बो. 7-8 दिवस जाऊन दिलं आणि गेलं. मग रानात गेलं आणि मुंगास आणलं धरून. मुंगास आणलं, मुंगास बघितलं सगळ्याने, हां मुंगास. आणि मग ती एवढं गोड असतं म्हणते ते, त्याच्यातून कोल्याचं तोंड बघायचं चांगलं खायला मिळतं. मुंगास आणलं आणि एकटंच गेलं. हे 2 जणी झोपलेले, ह्याची दाढी तिची सवासणीची हिनी. गेलं बिचारं, हळूच गेलं, दोघाच्या मध्ये बसलं. हळूच हिचा बुचडा सोडला, हाताखाली दाढी काढली, दोन्हीची हिटी काय मारली बस. मी नव्हतो म्हणून तुम्हाला विचारलं. तशी गाठ मारली. आणि मग गवळण होती मोठी लट, पोट होतं तिचं डेऱ्याचं 10/11. आणि गवळी होतं माझ्या आवानीच उदबत्ती छाप. गवळी 2.5 फुटाचा आणि गवळी 4.5 फुटाची गवळण. हळूच बसल्या बसल्या ती वाकाळ बघितली का तुम्ही? वाकाळ कळते ना? लेफ्ट दमकुंडी वासमारी. आणि मग त्या वाकळतनं हळूच बाजूला केलं आणि तिच्या पोटावर ती मुंगा सोडलं. दिवाण काडीचे पिठी घेऊन 3ऱ्या मजल्यावर गेलं. आता मुंगसानं काय कार्यक्रम केला असेल? मुंगसाचं एकच काम, जशी नक लागली म्हातारीनं पाठदिशी उडी मारली, उभा गडी आडवा झाला. आणि आडवा झाल्या, ए तुला काय लाज आहे का म्हातारपणी? पिकलीस की? ती म्हणते तुम्हाला लाज आहे का? मस्त खावणी
मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागी ओ करशी ओढाओढी मस्त खाऊन या रागवू नका तर काही इलाज नाही मस्त खाऊन या मातली धांगडी दोघाचं भांडण लागलेलं आता काही बारकं सुटतंय गाठ कोणी बांधली या काकानं बांधलेली म्हातारपणीपर्यंत सोडणं कोर्टात नेतीय गायला आणतीय आणि तर कृष्णानं मारली होती अशा मग गोकुळात सुरुवात झाली इतक्या खोड्या केल्या इतक्या खोड्या केल्या इतक्या खोड्या केल्या एक म्हणली माझ्या घरी ये तुला दाखवतेस का भगवान म्हणतात या रे सगळी या आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तो का म्हणे सांडा घाटे आजी देतो बरे पोटे सगळ्यांनी 11 वाजता ग्रामपंचायतीच्या पाठीमागे या सगळे गोपाळ आले चला म्हणले हळूहळू कोणी कोणाशी न बस घर पाहून एकांताचे नवविधा नेलं एका घरी सगळीकडे फिरली 5-50 त्यात पेंद्या होता तो 8 ठिकाणी वाकडा होता म्हणला तिथनं तिथनं आता तुतनं धायतात दालाला तड्या खिडकीला तड्या कुठनं दायात कुठनं गप की बोंबलू नको तुला नेलं म्हणजे भगवान म्हणले डोळं झाका म्हणजे सगळ्यांनी डोळं झाकलं पहिली तिथं माळावादाची दाब्याची घरं भगवंताने योगमायेच्या शक्तीने ती धूर जायला काय असतं सानं सोनं धुराडी त्यातनं सगळे आत नेली आता पोरं बारकी आणि शिंक कुठं होतं शिंकेला आंबविले दुरी होतो ती घाचे मी सगळं वर लावलेलं आणि मग काय तुम्हाला सांगायचं पेंद्यानं बघितलं 1 पा 2 3 4 थर लावले पेंद्या म्हणला हे जर डासाळलो आणि ह्यात जर मी गावलो तर माझं काय मग आपलं इकडं तिकडं लाईट नव्हती अंधारात फिरलं वाडा मोठा आणि 5-6 खोल्या ओलडून गेलं ना नेमकं ठिसकळून पडलं का पडलं तर पण म्हणला कशाला ठिसकळून पडली बघावं तरी जसं माघारी फिरलं आणि त्यानं एवढा 10-12 किलोचं डेरा होता बरं ती डेरा म्हणजे पक्क्या साईचं लोणी होतं रोज नुसतं बघायचं आणि ताक प्यायचं लोणी बघायचं आणि ताक प्यायचं आज डेरा तडाक्यात गावला आणि नुसतं असं करायचं गोळायचं गिळायचं गोळायचं गिळायचं गोळायचं अहो बघताय काय 5-7 मिनटात 7-8 किलो लोणी हाणलं गडी लोकडा पण पोट असं झालं आल्यानं म्हणतं तिथं ना आता तू बोलताय आता गावल्याने जागे होते कितना कुतवल काय अरे गप की बोंबलो खाऊ घेऊन कचकट करू होती आणि मग पुन्हा गेलं पुन्हा 1-2 किलो खाल्लं पुन्हा आलं पुन्हा कालवा केला आणि गवळ्याने जाग्या झाल्या आणि मग ओरडते भगवान म्हणले डोळं झाका म्हणल्यावर सगळ्यांनी इमानदारीनं डोळं झाकलं पण ह्यानं कसं झाकलं भगवान म्हणलेलं का पहिल्या डावात टांग लावाय निघाला वाटतं सगळे गोपाळ वर काढून घेतले धाब्याच्यावर आणि ह्याला कुठपर्यंत घेतला इथपर्यंत आणि मग असं हात वर टेकलं माळावा धाव आणि सगळी गेल्यावर मग आतल्या गवळ्याने जाग्या झाल्या अवघी फोडिली गिरजने काय सगळं कालवा झाला कुणी कुठं आला बोका कसा काय आला दारं बंद खिडक्या बंद कुठनं आला तर ही लोम कळत होतं म्हणजे तिथनं मी अडकलोया तू अडकला नाही तुला अडकिवला या बघा देव अडकव तुला मस्ती आली ना बातम्याला शिव्या दिल्या मग काय सांगायचंय असा देव अडकिवतो आमच्यात एकाला अडकिवलं म्हणलं आपण 3ऱ्या मधल्यात हवेत असतो 72 किलोचा गडी आणि लागला बातम्याला द्यायला मारुत्र्याने नुसता शिपूट हलावला पडल्या ठिकाणी लागला असं करायला आणि मग रडत काय झालं ना रात्री पडलं तुम्ही देवाची माणसं तू कोणाचा पोताराचा सोंग घ्यायचो र रडत मग आता तुमच्यावर मला न्या कशाला मी ना घेतो की हे चालू किती दिवस तारा ठेवील बिना कामाचं गाबाळ घेऊन घराकडे यावं लागल अशी किती तुम्हाला कथा सांगू आणि मग ती गवळण बघितलं अगं म्हणली हित न ग बोका आलाय आणि म्हणतीत ना थोडा वय
हे चढली टीलच्या टिपाडावनं गावला ह्याचा पाय म्हणली हा नाही दे हा नाही. आता घरात हा नाही काय गावतं हा लाटणं मुसाळी एवढं का फिरवाय धडत कर की माळवादाला ती बारकं काय असतं हे शिकवलंय का तुम्हाला बोलवून लाटणं म्हणताय वे मला हा बेलणं म्हणा बेलणं म्हणावं आणि मग कसा नडगीव ठोका टाकला खट्ट वाटत मिलू तू आता वाटी वय असा मार खाल्ला ती वर वडायचं आणि हे खाली वडायची सवनं सगळं 1.25 फुटाचं सागवानाचं असतं खाली वर वडण्याने पोट गरम झालं आता लोण्यानं वाट काढली आणि मग गवळण म्हणते असा बोका हल्ला का अशा अनेक खोड्या केल्या आणि मग सांगितलं कृष्णा यशवंते कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे पुढं वाटून द्या ज्ञानेश्वर माऊली